नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार मित्रांनो. मी रोहन गुजर तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात. एक असा कार्यक्रम ज्या कार्यक्रमाने प्रत्येक वेळेला आपल्याला आपल्या विचारांच्या पलीकडे जाण्याची ऊर्जा दिली आहे, उर्मी दिली आहे. मंडळी, हे जग किती वर्ष जुनं आहे यावर संशोधन सतत सुरू असतंच. इतिहासाच्या खाणाखुणा शोधण्यासाठी बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुरू असतं. कुठेही गेलो की आपण ऐतिहासिक गोष्टी बघतोच. जगाच्या पाठीवर प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत वेगवेगळ्या इतिहासाच्या खाणाखुणा सापडतात. पण ते आपल्याला माहीत असतातच असं नाही ना. आपल्या अवतीभवतीच अशा अनेक गोष्टी असतात ज्यांना स्वतःचा एक इतिहास असतो. तो आपल्याला माहीत असतोच असं नाही. अशा वेळी कुणीतरी आपल्यातलाच एक उठतो, त्या इतिहासाच्या खाणाखुणा टिपून ठेवतो. अशा खाणाखुणा टिपलेल्या असल्या तर भटकंती करणाऱ्या प्रवाशालाही कळतं की त्यानं भेट दिलेल्या जागेला किती मोठा इतिहास आहे. पण हे टिपणकाम एखाद्या इतिहास संशोधकानंच करायला हवं असं काही नाही बरं का. म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणजे तुम्ही मी आपणही करू शकतो की. माहिती आहे, हो हो कळलं मला. आता तुम्ही म्हणणार सर्वसामान्य माणसाचा याच्याशी काय संबंध, तो कशाला करेल. तीच तर गंमत आहे. जी माणसं विचारांच्या पलीकडे जातात ते असं काहीही करू शकतात. कुणीतरी करेल याची वाट पाहत बसत नाहीत. जसे आपले आजचे पाहुणे. काय म्हणते, त्यांनी काय केलंय सांगतो. बघूया त्यांच्या कामाची छोटीशी ध्वनिचित्रफीत. एव्ही प्लीज. प्रीती आणि सिद्धराज हे दोघे भाऊ बहीण आहेत, अलिबागचे रहिवासी. प्रीतीजींनी चेन्नईमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंगचं शिक्षण घेतलंय. सिद्धराज व्यवसायानं वकील आहेत. लॉकडाऊनपूर्वी दोघं बहीण भाऊ मुंबईकर होते. पण लॉकडाऊनमध्ये अनेकांप्रमाणे हेही आपल्या मूळ गावी परत गेले. पण लॉकडाऊनचा वेळ अनेकांप्रमाणे त्यांनी लोळण्यात किंवा टी व्ही बघण्यात किंवा डलगोना कॉफी बनवण्यात घालवलेला नाही आहे. सत्कारणी लावलाय. शाळेत आपण बऱ्याच जणांनी बखर हा शब्द ऐकला असेलच. त्या काळच्या घटनांचा इतिहास हा बखरीच्या स्वरूपात आज आपल्यासमोर आहे. तशा वेगवेगळ्या विषयाच्या बखरी बनवण्याची यांनी सुरुवात केली. आता प्रश्न पडला असेल का. पण त्याआधी प्रश्न हाही आला असेल ना डोक्यात की कुठून आलं हे त्यांच्या डोक्यात. आता मी काय म्हणतो, मला याची उत्तर माहीत नाही. आपण त्यांनाच इथं बोलूया का. चला तर मग स्वागत करूया प्रीती आणि सिद्धराज यांचं. प्रीती, सिद्धराज, तुमचं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. या प्लीज बसून घ्या. प्लीज हॅव अ सीट. प्रीती, सिद्धराज, तुम्हा दोघांचे खूप स्वागत आमच्या विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आणि तुम्ही तसंच काहीतरी विचारांच्या पलीकडलं काम करताय म्हणूनच तुम्ही इथे आहात. पण मला सांगा की मग तुमचं प्रोफेशन हे नाही आहे, मग याची सुरुवात कशी झाली. काय एकमेकांशी बोललात, कोणाला पहिल्यांदा सुचलं, काय कसं झालं हे सगळं. ॲक्च्युली मेन असं रिझन तसं असं खास नव्हतं. पण नेहमी आता आम्ही मुंबईत राहायचो. अलिबाग जरी आमचं मूळ शहर आहे तरी मुंबईत राहतो. बरोबर. आणि नेहमी अलिबागची इमेज ॲज अ
टुरिस्ट डेस्टिनेशन करेक्ट आणि किंवा beaches, that's it. बीचेस किंवा सेकंड होम फॉर रिच पीपल म्हणजे बरोबर, जनरली त्यासाठीच बरोबर, ओळख होती. बरोबर. आणि आम्ही तिकडचे असल्यामुळे आम्हाला माहिती होतं हे कुठेतरी खटकणार आहे. आणि जेव्हा आम्ही लॉकडाऊन मध्ये जास्त काळात घरी राहिलो तेव्हा आम्हाला कळलं की ओके अलिबागची खरंच खूप मोठी जास्त अजून खूप मोठं आहे ते म्हणजे फक्त वीकेंड स्पॉट किंवा सेकंड होम पुरतच मर्यादित स्वतःचा नाहीये. ऐतिहासिक. हा स्वतःचा एक खूप वेगळंच कल्चर आहे, खूप वेगळं म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही वेगळं आहे असं जे अजून लोकांपर्यंत पोहोचलं पोहोचलंच नाहीये. त्यामुळे मग हळूहळू आमची सुरुवात झाली. असं तेव्हा नेमका पावसाळा होता मागच्या वेळी. म्हणजे मार्च मध्ये लॉकडाऊन झालं, 2 महिने तसेच गेले थोडं होण्यात. सेटल बरोबर, होण्यात. बरोबर. आणि मग पावसाळा आला आणि पहिली गोष्ट होती ती म्हणजे आपल्याकडे रानभाज्या येतात ते कंटोळा कुलू, किंवा कंटोळा, ते त्यानंतर शेवळं वगैरे ते हवी. आणि मग आमच्याकडे अशी प्रथा आहे की सगळे त्याला आम्ही ते पावसाला आगोट म्हणून शब्द अच्छा. आहे, लोकल शब्द म्हणून आगोट. आगोट. ओ. तर त्यावेळी आमच्याकडे असतं की त्याच्या सुरुवातीला ते सगळ्यांनी जायचं जंगलात, त्या भाज्या गोळा करायच्या. आणि आमच्याकडे आगोटीला असं असतं की एक छोटीशी पार्टी असते तेव्हा सगळे घरातले येतात आणि नॉनव्हेज बनवलं जातं. पण त्या पार्टीच्या आधी हे सगळ्यांना एकत्र करून ह्या रानभाज्या एकत्र खायच्या असतात आपल्या कुलदेवांना दाखवून. तेव्हा आम्ही तिथून सुरुवात केली की थोडी युनिक प्रथा आहे, आपण एकत्र जायचं जंगलात आणि ते गोळा करायचं, बिर्ड म्हणा किंवा ते सगळं. मग तिथून तिने सुरुवात केली. मग ती चांगली आहे ड्रॉइंग मध्ये. मग मी तिला ही स्टोरी दिली की मला माझ्या आमची एक आजीबाई आहे, तिने सांगितलं असं असं ह्या भाज्या करायचं, आहेत असं. अशा भाज्या आहेत रादर या. आम्ही लॉकडाऊनमुळे तिथे राहिलो आणि आम्हालाही त्या जास्त खायला मिळाल्या. इतर हा, वेळी एवढं खाणं नाही इतर व्हायचं. वेळी विकेंडला एवढं जायचो आणि विकेंडला कधी भाजी नाही बनत अलिबाग मध्ये घरी. पण म्हणजे मग पहिली कुठली जागा होती जी तुम्ही एक्सप्लोर केली? आय थिंक सातखणी. सातखणी त्या माझ्या- जागेविषयी प्लीज आम्हाला या. ऐकायला आवडेल. सातखणी एक असं खूप मोठा टॉवर आहे. म्हणजे त्याला सातखणी म्हणतात कारण का तो 7 मजली होता. त्याचा एक मजला आता पडला हे बघा हे. अच्छा. तर तो आहे तो ऍक्च्युली असा तो रेवदंडा भागात आहे अलिबागहून थोडं दूर. खाली आणि तो म्हणजे एक शेवटचा भाग किल्ला आहे आणि पोर्तुगीज किल्ला आहे पूर्ण. हा. म्हणजे ओके. पूर्ण त्यामुळे गोवन त्याची इमॅजिन बांधणी करा. पूर्ण वेगळी आहे पूर्ण इतर बांधणी. किल्ल्यांपेक्षा. आणि तो आम्हाला मग थोडा अभ्यासानंतर कळलं की तो ऍक्च्युली एक ते चर्च होतं. म्हणजे तो किल्ल्यातलं एक म्हणजे तो बेल टॉवर होता, त्याला टॉवर ऑफ सेंट बार्बरा म्हणायचे. आणि मग नंतर आम्हाला थोडा ओके म्हणजे आपण नॉर्मली कसं होतं किंवा तिथे एक खूप मोठा अजून एक चर्च आहे, त्याला राजवाडा म्हणत होते लोक. पण ते नंतर कळलं ओके हे कॅथेड्रल आहे. आणि मग हळूहळू आम्हाला कळलं ओके ही जरी लोकल नावं ही असली तरी ह्याचा इतिहास पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे मग थोडं आम्ही कळत गेलो. आणि ती आय थिंक हळूहळू जशी माहिती कळत गेली तसा इंटरेस्ट अजून वाढत वाढत गेला कारण का खूपच तोपर्यंत इंटरेस्टिंग. आम्ही लहानपणी नेहमी पाहायचो त्या जागा. ओके छान दिसतंय, आम्ही पेंटही केल्यात अगदी लहान असतानाही. पण जसं इतिहास कळाल्यावर त्याची पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. फार इंटरेस्टिंग. पण आता तुम्ही ज्या जागा शोधताय त्या तू नकाशात बांधण्याचा प्रयत्न हो. करतेस. हे कधी सुचलं आणि हे खरं तर खूप कठीण काम आहे असं मला वाटतं. सो त्या कामाविषयी प्लीज सांग. हां, तर मला असं इंडिव्हिज्युअल जागांचं इलस्ट्रेशन मी कायम करत असायची. आणि त्यानंतर त्या एक अलिबाग म्हटल्यावर एक लोकांना सांगायला म्हणजे कोणालाही सांगणं फार डिफिकल्ट असायचं. हे ह्या एरियात आहे. आणि त्याचं एक काय म्हणतात डॉक्युमेंटेशन नव्हतं. पण त्यामुळेही आम्ही दोघांनी विचार केला की चला जाऊया आपण. फक्त महत्वाच्या ज्या जागा आहेत, रेवदंडा एक जागा आहे अलिबागहून थोडं पुढे, तिचा स्वतःचा म्हणजे तिथे आय थिंक जास्तीत जास्त ऐतिहासिक स्थळं आहेत जी अजून अलिबाग म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं जेव्हा आम्ही इतके वर्ष आले. 2000 वर्षांचा लिखित इतिहास आहे. लिखित एक्झॅक्टली. Wow. तर ते आम्हाला लिहायचं होतं. आणि मग त्यानंतर गुगल मॅपवर ऍक्च्युली इन्फॉर्मेशन असते, फक्त ती जेव्हा आपण व्हिज्युअली पाहतो तेव्हा आय थिंक जास्त रजिस्टर होते आपल्या डोक्यामध्ये. त्यामुळे आम्ही सुरू केलं. आणि त्यानंतर अलिबाग मॅप तो आम्ही बनवला आणि त्यानंतर त्याचा रिस्पॉन्स खूपच जास्त अनएक्सपेक्टेड होता. त्यानंतर आम्ही मग जास्त त्यामध्ये अजून रिसर्च थोडा करावा लागलो. कारण आणि इथून हा तुमचा असा प्रवास सुरू झाला. Yes. वाव. कळतंय का मंडळी, जर आता कोणाला अलिबागला जायचं असेल तर इथं हे दोघं आहेत बहीण भाऊ, यांना संपर्क करा किंवा यांनी शोधून ठेवलेल्या गोष्टी त्या तुम्हाला कुठे सापडतील, त्यांना कसा कॉन्टॅक्ट करायचा ह्याविषयी आपण बोलणार आहोत. पण आता घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडे. घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत अलिबागला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारे बहीण भाऊ प्रीती आणि सिद्धराज. मला सांगा की आत्तापर्यंत तुम्ही अशा किती जागांचा मागोवा घेतलाय आणि त्यात कोणाकोणाची तुम्हाला मदत मिळाली?
ऍक्च्युली असे आम्ही असं लिस्ट डाऊन नाही केलंय, पण आता जेवढ्या आमच्या पण संपर्क साधारण तरी 50 झाले असतील, 50च्या वरती तर नक्कीच झाले म्हणजे असतील. आम्ही जेव्हा अलिबागला जातो तेव्हा जसं आपण मगाशी म्हटलं बीच आणि हॉलिडे होम सोडून आम्हाला दुसरं काही दिसत नाही, पण त्या सोडून तुम्ही 50 जागा शोधल्यात. हा, आणि त्या खूप कमी आहेत त्या अलिबागच्या मनाने. म्हणजे ऍक्च्युली फक्त तुम्हाला चौलमध्येच 50 जागा मिळून Actually, जातात. आरामात. म्हणजे त्या एका गावात जवळजवळ 160च्या वरती मंदिर आहेत, मंदिरं सगळी आहेत. खूपशे वर्ष जुनी. त्यामुळे सर्व अगदी 100हून जास्त वर्ष आणि जुनी एकदम आहेत. असं त्यांची बांधणी पूर्ण वेगळी इतर मंदिरांपेक्षा. पण मग हे काम करत असताना काही डिफिकल्टीज आल्या का किंवा कुणाची मदत मिळाली का तुम्हाला? मदत तर खूप लोकांची मिळाली. मेन म्हणजे मी तर म्हणतो ज्यांना इतिहास जायचं त्याने त्या त्या एरियातल्या म्हाताऱ्या आज्यांना भेटावं, कारण का ओरल हिस्ट्री आपण ज्याला म्हणतो, फोक सॉंग्स, फोक लोर्स, ते सगळं त्यांच्याकडे खूप जास्त असतं. पण नकाशे बनवत असताना कोणत्या प्रकारची काळजी तुम्ही घेतलीत किंवा काय डोक्यात होतं ते बनवताना, किंवा ते लोकांपर्यंत कसे पोहोचवले? अच्छा, तर नकाशे बनवत असताना आम्ही त्याचं डिस्टन्स आणि ते सर्व, म्हणजे सर्वात पहिले आम्ही हायलाईट केले की ओके ह्या जागा आपल्याला ज्या महत्वाच्या आहेत त्या दाखवाव्या लागतील. आता सर्व आपण ऍड नाही करू शकत, जागेचं लिमिटेशन असतं. तर मग मेन आम्ही ऑब्व्हियसली गुगल मॅपची खूप मदत झाली, कारण का आम्हाला ते एरिया वाईज डिस्टन्स आणि ओके ही जागा वर खाली हे सर्व ऑब्व्हियसली त्यामुळे इझी झालं. जर ते नसतं तर आम्हाला डिफिकल्ट असतं टू पुट इन असं पूर्ण एक संद बनवण्यासाठी. तर ती काळजी घेतली. त्या एरियाचा आम्ही जाऊन स्वतः फोटोज काढले किंवा गुगलवर ही फोटोज मिळाले आणि त्याविषयी त्याचं ॲक्च्युअल नाव, त्याचं ऑनलाईन जे काय नाव असेल ते, आणि त्याच्या पूर्वी काय नावं होती ते सर्व लिहायचं काम. त्यात मला त्याची हेल्प झाली खूप जास्त. मी ऑनेस्टली इलस्ट्रेटच जास्त करते, त्यामध्ये इतिहासामध्ये मी कमी होती, पण ते आय थिंक त्याची हेल्प खूप छान झाली आणि त्यामुळे जे एकत्र येऊन जो प्रॉडक्ट समोर आलं ते खूप जास्त. पण ते लोकांपर्यंत कसं पोहोचलं किंवा लोकांचा प्रतिसाद कसा? तर ऑनेस्टली इंस्टाग्रामवर पहिल्यांदा, आय थिंक इंस्टाग्रामवरच झालं हे सर्व. आय थिंक खूप लोकांनी आम्हाला इन्स्टावरूनच कॉन्टॅक्ट केले आणि त्यानंतर त्यातूनच ते पुढे गेले, तिथून पोचले वगैरे. तर सोशल मीडिया, थँकफुली सोशल मीडिया खूप जास्त, लॉकडाऊनमुळे लोकांना वेळही भरपूर मिळाला आय थिंक सोशल मीडियावर टाइम स्पेंड करायला. पण मग तुम्ही जेव्हा ह्या सगळ्यावर काम करत होता तेव्हा घरच्यांचं काय म्हणणं होतं? कारण तुम्ही दोघंही टाइम वेस्ट करतोय. तर त्यावेळेला त्यांना कशी उत्तरं दिलीत किंवा त्यांना कसं समजावून सांगितलं? असं काय खास सुरुवातीला असं माझं ऑफिस होतं तेव्हा, त्यामुळे मी माझे तास भरून त्यानंतर करायची, त्यामुळे मला नाही ऐकायला मिळालं हे. पण सुरुवातीला त्यांनाही वाटायचं ह्यांचं काय टाइमपास चालू आहे, पण नंतर ते ओके होते आणि त्यांना पण फार इंटरेस्टिंग वाटायला लागलं खूप जास्त. आता माझी आई आता तेही हेल्प करते, फोटो काढतात, ते काढतात. हो, कारण का आम्ही सर्व प्रथा किंवा सर्व, आता जसं आपल्याकडे देवी उत्सव होतो, घटस्थापना, तर अलिबागची घटस्थापना वेगळी आहे. तिथे ऍक्च्युअली घट असतो आणि त्याला म्हणजे मूर्तीपूजा नाही होत, फक्त असं एक घट असतो म्हणजे, आणि त्यावर ते काठ्या लावतात. म्हणजे पूर्ण 5 एलिमेंट्स आहेत नेचरचे, त्याचं प्रत्येकाचं एक असतं. म्हणजे एअर, वॉटर, किंवा आमच्याकडे गौरीची थोडी प्रथा वेगळी आहे, म्हणजे त्यामुळे ती अशी पूर्ण तेरडे आहे. कोकणात पूर्ण तेरडे कॉमन आहे, म्हणजे तेरडे पुजतात गौरीसाठी. पण आमच्याकडे असं आहे की म्हणजे निसर्गातलाच काहीतरी घेऊन त्याची पूजा करावी, आणि तिच्या खूप वेगळ्या खूप छान आहेत रादर प्रथा. आम्ही जेव्हा त्या वाचलं आणि त्या समजल्या तेव्हा असं वाटायला लागलं की अरे आपण ह्याचं का मॉडर्नाइज व्हर्जन बनवतोय. म्हणजे आता खूप लोक गौरीची मूर्ती आणतात, मग ते ऍक्च्युली आम्ही आमच्या घरची स्टॉप केली, आम्ही परत मग तेरड्यावर शिफ्ट झालो. आम्हाला नकोय पीओपीची मूर्ती. पण मग तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विरोध केला तेव्हा? नाही, ऍक्च्युली पूर्वी हेच व्हायचं ना, पूर्वी मेन तेच होतं, त्यांनी चेंज केलं. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही चुकीचं करताय, त्यांना बॅक टू नॉर्मल घेऊन. बॅक टू नॉर्मल. पण मग तुमच्या इंडिव्हिज्युअल करिअर्सचा किंवा त्या अभ्यासाचा तुम्हाला हे सगळं करताना काही फायदा झाला का? हो डेफिनेटली. कशा प्रकारचा याला रिसर्च, तेवढं कसं ते वाचन, त्याचं वाचन भरपूर जास्त आहे, त्यामुळे त्याचं आय थिंक तिथूनच सुरू झालं. काय काय आपल्याला डिलीट करायचं हे सगळं आपल्याला कळते. मला माझ्या पर्सनल करिअरमुळे हेल्प झाला. आणि तुला? मला इलस्ट्रेशन म्हणजे कलर्स कुठले यूज करायचे, कुठलंही आर्ट. आता फॉर एक्झाम्पल इव्हन फ्लावर्स, आता जसं हे चित्र आहे त्यामध्ये कुठले वरती म्हणजे प्लेसमेंट सर्व ते आय थिंक
कलर चूज करण्यापासून त्याचे फॉर्म्स बनवण्यापर्यंत. पण जेव्हा तुम्ही या कामाची सुरुवात केली किंवा हे तुम्ही एक्सप्लोर करायला लागला तेव्हा तुम्ही कधी विचार केला होता का की हे एक्सप्लोर करत करत एवढ्या लोकांपर्यंत जाणार आहे, एवढे आम्हाला लोक- फक्त एवढंच होतं की कुठेतरी डॉक्युमेंट झालं पाहिजे. सिरियसली. आम्हाला अलिबागची आयडेंटिटी त्याच्यावर नव्हती थांबवायची. वीकेंड फक्त बीच आणि कारण का पर्सनली आम्ही अलिबाग मेन बीचवर जात नाही कारण का हल्ली सगळे क्राऊड असतो तिथे. ऑलमोस्ट मला वाटतं मिनी गोवा झालंय अलिबागचं. त्यामुळे मग आम्हाला ते नव्हतं, ती आयडेंटिटी नको होती म्हणजे पर्सनली तेवढ्यापुरतं लिमिट नको. चांगली गोष्ट आहे पण कारण मग का ते त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत रोजगार वाढ- पोहोचवण्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न किंवा एफर्ट्स घेताय का? थँकफुली असे काही घेत नाही होत पण लोकच स्वतः लोकांनाही आवडायला लागलंय. म्हणजे मला पर्सनली खूप मेसेजेस येत असतात की ओके इथे कसं जायचं तिथे कसं जायचं. म्हणजे लोकांनाही ऍक्च्युली ह्यामध्ये इंटरेस्ट आहे की त्यांना फक्त बीचेस नाही बघायचे, त्यांना अजूनही बघायचंय खूप. म्हणजे त्यामुळे मग खूप हेल्प. जसं ही आता मयूर बेकरी आहे, हिला आमची गरजच नाही लागली कारण का ही स्वतःच प्रचंड फेमस आहे. बेकरी आहे. त्यामुळे असं ऍक्च्युली तसं मग कळायला लागलं की लोकांना अशा गोष्टी आवडतात. त्यामुळे तुम्हाला फक्त ते एक पॉइंट दाखवायचा पण असतो. मग लोकांकडनं कधी काही सूचना तुम्हाला आल्या का किंवा तुम्ही त्या इन्क्लूड किंवा इन्कॉर्पोरेट कशा तसे केल्या? येत Of course, असतात, येत खूप असतात. असतात. जसं मी रिसेंटली हा मॅप बनवल्यानंतर खूप पक्षीप्रेमींचा आला की तू रे हा महत्वाचा बर्ड आहे, तू ऍड करायला विसरलीस. जसं असं असतं आणि जे खूप चांगलं आहे आणि इंटरॅक्शननेच ते कुठेतरी एका नेक्स्ट स्टेपला जातं. त्यामुळे हे इंटरॅक्शन खूप महत्वाचं आहे. वाव. म्हणजे कळतंय का तुम्हाला त्यांचं गाव अलिबाग त्यांनी त्याची जी ओळख आहे ती पुसून काहीतरी नवीन ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. आपणही आपल्या आजूबाजूला जर व्यवस्थित बघितलं तर आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतील ज्याला इतिहास असेल जो शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. आपण छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत प्रीती आणि सिद्धराज. मला सांगा, तुम्ही जागा एक्सप्लोर करत होता, त्याची माहिती साठवत होतात, लोकांपर्यंत पोहोचवत होतात, पण ह्या सगळ्यामध्ये अचानक भाज्या आणि फुलांकडे तुम्ही वळलात, तर हे कसं सुरू झालं आता? ते भाज्यांचं तर त्याने सांगितलं. जसं आम्ही सुरुवातीला तो बोलताना म्हणाला होता. तो म्हणाला मॉन्सून मध्ये आम्ही ऍक्च्युली त्या भाज्यांना महत्व असतं, त्या घरी आणून शिजवायच्या असतात आणि ते एक इंटरेस्टिंग एक आपल्या डाएट मध्ये एक वेगळे प्रकारही येतो म्हणून आम्ही ते सुरू केलं. आणि अगेन त्यातही खूप प्रकार होते. तर काही कुळू नावाची भाजी जसं आहे ते खूप लोक माहिती आहे, म्हणजे मला तरी माहित होती, पण त्या व्यतिरिक्त अजून भाज्या होत्या ज्या आम्हाला नव्हत्या माहिती. मग त्यानंतर आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. ओके, त्या अशा दिसतात, असं असं आहे त्यांची नावं, त्यांची लोकल नावं, त्यांचं बायोलॉजिकल साधारण जस्ट फॉर इन्फॉर्मेशन ते ऍड केलं आणि त्या बनवल्याही घरी आम्ही. मी तेच विचारणार होतो की फक्त माहिती प्रोव्हाइड केलीत की त्या बनवल्याच होत्या? नाही, त्या बनवल्या आणि त्या बनायच्या आणि आम्हाला फार नवीन होतं, आम्ही फार एक्सायटेड होतो. पण माझ्या आईने असं जमिनीवर आणलं, हे आपल्याकडे कायम बनतं, यात काही नवीन नाहीये, ते तुमच्यासाठी नवीन आहे. हो. आणि नंतर आम्ही नोटीस केलं, हो, जर तुम्ही अलिबागला त्यावेळी आलात आणि मार्केटमध्ये फिरलात तर त्या खूप दिसतात तुम्हाला. आणि त्या भाज्या इतक्या सुंदर आहेत दिसायला, त्यांचे अगदी म्हणजे असं भाज्या इतक्या सुंदर दिसू शकतात यावर रादर रानातलं सर्वच फार छान आहे. आम्ही त्यानंतर मग फ्लावर्स ऑफ अलिबाग म्हणून लिहिलं, म्हणजे एक पेंटिंग आम्ही ते बनवलं. पावसाळ्यात तेव्हा येतातच ना सगळी आपली रानटी फुलं त्यावेळी असतात आणि मग ते प्रत्येक श्रावणात त्या प्रत्येक सणात मग ते त्याचा वापर होतो. मग त्या निमित्ताने ते घरात आणलेच जातात. त्यामुळे मग त्याच्यामुळे मग ती सुरुवात झाली. असं ती
ते असं जसं भेंडीचं फूल एक पिवळ्या रंगाचं असतं आणि गौरी पूजनाला ते खूप महत्वाचं असतं, ते आणलंच जातं. म्हणजे असं बरंच त्यामध्ये किंवा होतं. ते अग्निशिखा तिथे आमच्या इथे त्याला नागवेल किंवा नागधवणीची फूल म्हणतात, ते अच्छा. सगळीकडे पिठोरीला वापरतात गौरींना ते. आणि बाकी सगळी आता ते रान हळद आहे ती वापरतात, अशी सगळी हळदही फुलं. खूप सुंदर फुलं आहे, म्हणजे मी तरी इतकं सुंदर छान पाहिलं नाही फुल. पर्पल कलरचं असतं एवढं लांब. आणि मग त्यानंतर जस्ट त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणून हे केलं, त्यामध्ये काही दुसरं असं वेगळं करायचं नव्हतं. पण मग हे ऐकताना एवढं इंटरेस्टिंग वाटतं आम्हा सगळ्यांनाच. पण मग अजून अलिबागमधल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत तुम्हाला वाटतात अकॉर्डिंग टू यू ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, किंवा लोक जर अलिबागला आले तर लोकांनी त्या ॲटलिस्ट बघितल्या तरी पाहिजे, जाऊन त्याचा आनंद तरी घेतला पाहिजे, असं काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली आता हे मंदिर आहे ना, हे आता नागावचं मंदिर आहे इथे, एक भीमेश्वर म्हणून. तिथे अशी प्रचंड मंदिर आहेत. तसंच एक आक्षीला पण एक शंकराचं मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांमध्ये प्रचंड जुने शिलालेख आहेत, पण कोणाला माहितीच नाही आहेत तिथे. अशी खूप सारे ठिकाण आहेत. तसं म्हणजे मी नाही म्हणणार की प्रत्येकाने सगळीकडे, प्रत्येकाला इंटरेस्टही नसतो. शेवटी प्रत्येक जण काय एक वीकेंड का असतो, त्याला थोडा ब्रेक पण हवा असतो त्याच्या डेली लाईफ मधला. त्यामुळे असं नाही म्हणणार की तुमची ट्रिप इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे शिकवणारी असलीच पाहिजे, पण कधी कधी या जागाही तुम्हाला खूप रिलिव्हिंग असू शकतात असं. त्यामुळे मला वाटतं खरं तर प्रत्येकाने रेवदंड्याला तरी एकदा नक्कीच जावं, कारण का ती जागा प्रचंड सुंदर आहे. लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेले, त्यांनी काहीतरी सेकंड बिझनेस, सेकंड इन्कम सोर्स शोधण्याची सुरुवात केली. तुम्हाला वाटतंय का तुम्ही हे जे काम करताय यातनं तुम्ही इन्कम जनरेट करू शकाल, किंवा तसा काही विचार केलाय का, किंवा तसा काही विचार आहे का तुमचा? हो, म्हणजे अगदी नाहीच असं नाही, कारण जे आता जेव्हा मी मॅप बनवला तेव्हा तिथे खूप सारे कॉटेजेस आणि खूप साऱ्या काय म्हणतात विला ओनर्स आहेत, आणि त्यांनाही माहीत नव्हतं. त्यांनाही त्यांच्या ऑब्व्हियसली जेव्हा कोणी स्वतःची प्रॉपर्टी डेव्हलप करतो तेव्हा त्यांना लोकांना सांगायचं असतं, अरे माझ्या ह्या एरियात ह्या इन्फॉर्मेशन आहेत. तर आम्हाला खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केला की त्यांना त्या एरियाच्या आजूबाजूच्या जागा डॉक्युमेंटेड हव्या आहेत. मग ते ऑब्व्हियसली थोडं कमर्शियल झालं, आणि त्यातून असं नाही की अगदी नाहीच, पण हां सुरू केलं. त्यानंतर अजून एक आम्ही मॅप बनवलेला ॲक्च्युली M2M फेरीज, जे आता जस्ट सुरू झालाय. तर त्या लोकांना त्यांना हवं होतं, आता हा अलिबाग ते रेवदंड आहे, त्यांना कोलाबा ते अलिबाग हा जो पट्टा आहे म्हणजे ते पाणी आहे पूर्ण, पण त्यांना तो एरिया डॉक्युमेंटेड हवा होता. तर ते डॉक्युमेंटेशनचं काम आम्हाला लोक मिळतंय, म्हणजे आता की ते एरिया सांगतात आणि मग आम्ही आमचा रिसर्च करून त्यानंतर मी इलस्ट्रेशन बनवतो तो रिसर्च, आणि मग आम्ही तो त्यांना एक मॅप बनवून देतो असं. किंवा असे मला असं खूप लोक म्हणजे प्रायव्हेट टूर साठी वगैरे, म्हणजे मग पण ते खूप ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे असं, म्हणजे नॉट सम टूर्स तुम्ही केले खूप लिमिटेड आणि खूप असं खूप जेन्युइनली इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्यासाठी असं. हा, म्हणजे त्यांना सेल्फीच्या पलीकडे त्यांना काहीतरी बघायचं असतं, त्यांना काहीतरी शोधायचं असतं, त्यांना डेफिनेटली माहिती करून घेण्यात इंटरेस्ट असतो. त्यांच्यासाठी. पण या लॉकडाऊनच्या काळात नोकरी सोडण्याचा तू निर्णय घेतला, म्हणजे हा तुला आता काय वाटतं, तू धाडसी निर्णय बरोबर होता की अयोग्य होता? कारण बरेच जण नोकरी शोधत होते. काय म्हणशील, काय तर ऍक्च्युली हे माझा एक छोटासा ब्रँड आहे शाई पेन नावाचा, जो मी 2016-17च्या वेळीच विचार केलेला, आणि त्यामध्ये मी इलस्ट्रेशन्स बनवायची, आणि ॲज अ डिझायनर आपण कायम इन्स्पिरेशन शोधत असतो. माझी इन्स्पिरेशन ही वेगळी होती तेव्हा, जेव्हा मी जस्ट ते लॉन्च केलं. साईड बाय साईड जॉब सुरू होता, अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातले असल्यामुळे डिरेक्टली आपण धाडसी निर्णय घेत नाही, पण मी हे गेले 5-6 वर्ष यावर विचार केलेला. आणि मध्ये लॉकडाऊन आला, जे खूप अनएक्सपेक्टेड होता आपल्या सर्वांसाठी. आणि त्यानंतर त्या लॉकडाऊनमध्ये एक शिकायला मिळालं की ओके, अलिबागमध्येच मला एवढं इन्स्पिरेशन मिळालं आहे, तर वाय नॉट की ह्याच्या पुढे ह्यालाच थोडं पुढे नेऊया. ऑब्व्हियसली खूप इझी नसणार आहे मला माहिती आहे, बट लेट्स ट्राय. हां, घरच्यांनी खूप, म्हणजे सुरुवातीला ऑब्व्हियसली ते कन्सर्न होते की असं तू जे करतेस ते योग्य आहे की नाही वगैरे, पण त्यांनी आय थिंक बघितलेलं, म्हणजे ओव्हर द पिरियड मी बरेच वर्ष ही गोष्ट करत होती, आणि जॉब सांभाळून सुरुवातीला करत होती, मग मध्ये ब्रेकही व्हायचा, कारण प्रायोरिटी नेहमी मग आपण जॉबला जायचो, राईट. मग
आय थिंक ते ओके होते ओव्हर आय थिंक आफ्टर म्हणजे सध्या ते ओके आहेत. आणि त्यांनी ओकेच राहावं असं आम्ही सगळे आशा करतो. तुम्ही दोघंही इथे आलात, अलिबाग एका वेगळ्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांसमोर ठेवलात, आम्हाला त्याच्याकडे बघायला लावलं, त्यासाठी तुमचे खूप आभार. आम्ही सगळे आशा करतो, आमची पूर्ण टीम अशी आम्ही प्रार्थना करू की तुमची ही ॲक्टिव्हिटी खरंच खूप मोठी होऊ दे आणि अलिबागमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटू देत, ह्या सगळ्या पारंपरिक गोष्टींकडे त्याने वेगळ्या दृष्टिकोनातून बघू देत. तुम्ही इथे आलात, तुमचा प्रवास आमच्या सगळ्यांसमोर ठेवला, त्यासाठी तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच. काय मंडळी, कसं वाटलं या भावंडांना भेटून? आता जर अलिबागला जाणार असाल तर आधी ह्यांच्याकडून माहिती करून घ्या, काय इतिहास हातून सुटायला नको. चला मंडळी, आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पण आजच्या पुरतंच बरं का. आपण पुन्हा भेटणार आहोतच नवीन कलाकारासोबत. तुमच्या माहितीत असा हटके छंद असलेला कोणी असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे, जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. काय 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 म्हणताय? आजचा भाग पाहायचं राहून गेलं काय हो तुम्ही पण? आता काय करायचं? टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. पटकन यूट्यूबवर जा, दूरदर्शन सह्याद्री चॅनल सर्च करा. तिथं गेल्यानंतर आमचा हा भाग बघा, इतरही भाग बघा. ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी टाटा, बाय बाय, राम राम. पुन्हा भेटूया याच विचारमंचावर. त्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री.